गट ब्रेन कनेक्शन म्हणजेच आपलं पोट आणि मेंदू हे सतत एकमेकांशी संवाद करत असतं। जेव्हा डायजेशनवर जास्त प्रमाणामध्ये ताण येतो तेव्हा ब्रेनला सिग्नल मिळतो की बॉडी इज इन रेस्ट अँड डायजेशन मोड, आणि मग शरीराचा अलर्टनेस जो असतो हा कमी होऊ शकतो। त्यामुळे सुद्धा आपल्याला सुस्ती येणं किंवा झोप येणं हे होऊ शकतं। आपल्या शरीरामध्ये दोन प्रणाली काम करत असतात। सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम म्हणजे शरीराला ॲक्टिव्ह किंवा अलर्ट ठेवणं, पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम म्हणजे शरीराला रिलॅक्सेशन आणि डायजेशनसाठीचं हे काम असतं या सिस्टीमचं। जेवणानंतर शरीर हे पॅरासिम्पथॅटिक मोडमध्ये जातं, म्हणून नॅचरलीच हे आपल्याला रिलॅक्स्ड हे वाटू शकतं। पण जर जेवण खूप जड असेल, झोप कमी झाली असेल, हालचाल ही कमी असेल किंवा चयापचय हे थोडंसं डिस्टर्ब असेल तर ही रिलॅक्सेशन हे एक्सेसिव्ह झोपेमध्ये हे बदलू शकतं आणि पुन्हा ह्याच्यामुळेच आपल्याला जेवणानंतर ही सुस्ती ही येऊ शकते।